नमस्कार, स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहे लहान मुलगीसाठी फ्रॉक कसा शिवायचा ते। त्यासाठी मी उंची घेतलेली आहे प्लस 1.5 इंच, जे शिलाईमध्ये ते एक्स्ट्रा जाईल। गळा रुंदी घेतलेली आहे 2 आणि शोल्डर घेतलेला आहे 2.25। तर पूर्ण भागाला 4। मग छाती घेतलेली आहे 7 प्लस 1 इंच 8 घेतलेली आहे आणि असा आर्मोलचा शेप दिलेला आहे। गळा उंची घेतलेली आहे 3.5 आणि 3.5च्या उंचीनं दोन्ही गळ्याचा शेप दिलेला आहे, पाठीमागच्या आणि पुढच्या। कमर घेतलेली आहे 6 प्लस 1.5 इंच म्हणजे 6.5। जर तुम्हाला टक्स घ्यायचे असेल तर जेवढी छाती आहे तेवढीच तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने आपली लहान मुलगीची बेसिक बॉडी तर झालेली आहे। आता आपण ही कट करून घ्यायची आहे आणि याच्याच मापाने आपण मेन जे कापड आहे हे अस्तरचं सिल्कचं कापड आहे, मेन जे कापड आहे ते नेटचं कापड आहे, फ्लावर नेट। त्याच्यानुसार फ्रंट आणि बॅक काढायचं आहे। हे 2 कट झाले आहेत। आता कपड्याचे देखील आपण पाठीमागला भागने अशा पद्धतीने घालायचे आहे आणि हे 2 पीस ठेवून आपण आखून हे 2 कट काढायचे। फ्रंट एक झालेला आहे आणि बॅक देखील झालेली आहे। आता आपण बॅकचा भाग घेतलेला आहे। हा पूर्ण एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर मधून बरोबर सेंटरला पूर्ण कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून इथे मध्ये चेन येईल। त्या पद्धतीने कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर फ्रंट पण आहे सेम भाग घ्यायचा आहे आणि याची टोटल कमर दिलेली आहे निम्म्यापर्यंत ती मोजायची। आता कमरेची डबल आपण करायची आहे आणि खालीलची उंची 20 इंच ठेवलेली आहे अस्तर। टोटल रुंदी आहे 30 इंच घेतलेली आहे, जे खालच्या कमरेला जुन्या चांगल्या येतील। याच्यानंतर आपण ह्याची देखील घडी घालून घ्यायची आहे आणि मेन कपडाचा देखील तेवढाच भाग कट करून घ्यायचा आहे, फक्त उंचीला 1 ते 1.5 इंच जादा घ्यायचा आहे, जेणेकरून फ्रॉकचा शेप देखील खूप छान येईल। आता आपण बाही काढायची आहे, त्यासाठी डबल फोल्डवर कापड घेतलेले आहे, 2 स्लीव्ज निघतील असं, आणि उंची घेतलेली आहे 10 घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे पूर्ण 6.5 इंच आणि त्याच्यानंतर 1.5 इंच आपण खाली घेतलेला आहे आर्मोल शेपचा शेप देण्यासाठी। ही बाही फुल आहे आणि खाली चुन्या आहेत, खाली इलॅस्टिक लावायचे आहे, वरच्या बाजूला चुन्या दिलेल्या नाहीत आणि हे जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही बाही आपली सिंपल अशी कट करून घ्यायची आहे। तुम्ही एक्स्ट्रा वरती जरी चुन्या देणार असाल तर डबल पप बाही काढली तरी देखील चालेल। आता ही बाही कटिंग देखील आपलं झालेले आहे। आता आपण शिवायला घ्यायचं आहे। शिवताना गळ्याला पूर्ण राऊंड अशी टिप मारून घ्यायची आहे आणि आता ही टिप मारून झाल्यानंतर आपण खाचा मारायच्या आहेत। खाचा का मारायचा तर गळ्याचं फिनिशिंग व्यवस्थित व्हावं पलटल्यानंतर, ह्यासाठी खाचा मारून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण खाचा मारून घेतलेले आहेत आणि आता याच्यावरती दाबटीप मारून घ्यायचे आहे। याच्यानंतर आपण 14x14चा चौकोनी पीस घ्यायचा आहे पुढच्या बाजूला डिझाईन करण्यासाठी आणि पुढील बाजूला क्रॉस भागामध्ये हा असा ठेवायचा आहे
आणि जी पुढची जो काट आहे तो दुमड घालून असा टिपताना इंच आतल्या बाजूला टिप करायचे आहे. अशा पद्धतीने आपण बाकीच्या प्लेट्स देखील कापडाच्या करून घ्यायच्या आहेत. पुढील भागाला असं पदरासारखा लुक येण्यासाठी आपण टिपा मारून घेतलेल्या आहेत. प्लेट्स याच्या होतात. सगळ्यात शेवटची प्लेट घेताना ती पूर्णपणे आत दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचं फिनिशिंग चांगलं येईल. अशा पद्धतीने आपण टिप मारून घ्यायचे आहे. शोल्डरला एक्स्ट्रा असलेलं कापड कट करून घ्यायचं आहे, तसेच कमरेला एक्स्ट्रा असलेलं कापड कट करून घ्यायचं आहे. हा झाला आपला फ्रंट तयार. आता आपण बॅक तयार करायचा आहे. बॅक तयार करण्यासाठी आपण जो मधून कट दिला आहे त्याच पद्धतीने सरळ बाजू खाली अस्तरच्या बाजूला घालून आपण अस्तर आणि गळ्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. तर चेन ज्या भागाला लावणार आहे तिथं देखील अशा पद्धतीनेच उभी टीप मारून घ्यायची आहे आणि असे दोन्ही देखील भाग तयार करून घ्यायचे आहेत. खाचा लावून पलटवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हा भाग तयार झाला आहे. दुसरा देखील असाच आपण तयार करून घेऊया. आता चेन लावताना तुम्ही छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये चेन घेतली तरी देखील चालेल. माझ्याकडे ही सॉफ्ट पिंक कलरची मोठी चेन असल्यामुळे मी ही चेन घेतलेली आहे. चेन लावताना बरोबर अर्धा इंच बाजूला घेऊन पूर्ण चेन दिसणार नाही अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला टिपा मारून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही आपली चेन व्यवस्थित बसलेली आहे. याच्यानंतर शोल्डरला शोल्डर जोडून आपण शोल्डर फिनिशिंग करून घ्यायचं आहे. आता शोल्डर जोडल्यानंतर ना आपण बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना देखील बाहीचा मध्य काढायचा आहे, मध्यावर घडी घालायची आहे आणि जो घडीचा भाग आहे तो शोल्डरला अटॅच करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ना आपण पुढील बाजूला व मागील बाजूला पूर्ण बाही शिवून घ्यायची आहे. आणि आपण स्लीव्जला डबल टिप मारली तरी देखील चालेल, म्हणजे आपण जो शिवलेला फ्रॉक असेल तो पटकन उसवणार नाही. पूर्ण कडेपर्यंत आपण ही बाही पुरवायची आहे. आणि ह्याला नंतर डबल टिप मारून घ्यायची आहे. आता हे अशा पद्धतीने आपली बाही तर तयार झालेली आहे. आता याला आपण इलास्टिक लावूया. उलट्या बाजूला म्हणजेच आतल्या बाजूलाच आपण इलास्टिक लावायचे आहे. 5.5च्या दरम्यान ह्या इलास्टिकची उंची होती. 2 स्लीव्हसाठी 2 काढलेले आहेत 7x7च्या. याच्यानंतर काय करायचं आहे की थोडंसं 1 ते 1.5 इंचाची उंची मध्यावर ठेवायची आहे आणि आपण पूर्ण इलास्टिक जॉईन करून घ्यायचे आहे. इलास्टिकला तुम्ही डबल टिप मारली तरी चालेल किंवा सिंगल जरी मारली तरी देखील काहीही अडचण येत नाही. आता आपण याला बंद लावणार आहे. बंद मी आधीच तयार करून ठेवलेले आहे. 16 इंच रुंदी आणि 2 इंच रुंदी आणि 16 इंच लांबी अशी आपण हे बंद तयार करून घेतलेले आहेत. आता कमरेपासून वरील बाजूला 1 ते 1.5 इंच घ्यायचं आहे आणि बरोबर आतील बाजूला नाडी जाईल अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपण एकाच बाजूची बाही स्टिच करून घेणार आहे, जेणेकरून दुसऱ्या बाजूला
आपल्याला स्प्लिटसाठी ओपन याच्यानंतर काय करायचं आहे, आपण जो बेल्ट काढलेला आहे म्हणजेच स्कर्टचा पट्टा जो काढलेला आहे कमरेपेक्षा डबल रुंदीने जादा काढलेला आहे, त्याला काय करायचं आहे तर दोन्ही एका बाजूला टीप मारून घ्यायची आहे, एका बाजूला कमी ठेवायचा आहे आणि तो मध्य म्हणजे त्या कपड्याचा मध्य ह्या बरोबर मध्यावरती ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूला सेम एकसारख्या टक्स मारून घ्यायच्या आहेत। आता बरोबर हे मध्यावरती घ्यायचं आहे आणि बरोबर मध्यावर दोन्हीचा मध्य काढून तिथं पिन लावून घ्यायचे आहे। पिन लावल्यानंतर आपण एका बाजूने दोन्ही टोकं घ्यायचे आहेत आपल्या बेसिक बॉडीची आणि स्कर्ट म्हणजे खालचा जो घेर काढलेला आहे त्याची, आणि त्याच्यानुसार अशा प्लेटा टाकायच्या आहेत, पूर्ण प्लेटा टाकायच्या आहेत आपल्या बेसिक बॉडीला। जो कमरेचा घेर आहे तो पूर्ण प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने ह्या प्लेटा टाकून झालेल्या आहेत। नंतर आपण याच्यावरती वरती प्लेटचा शिवलेला भाग सरकवून दाबटीप मारून घ्यायचा आहे। पूर्ण मागील व पुढील बाजूला ही दाबटीप मारून घ्यायची आहे। आता हे उलटं करून एका बाजूने परत स्टिच करून घ्यायचं आहे। एका बाजूला आपण ऑलरेडी हाफ स्टिच केलेली होती, त्यामुळे दुसऱ्या बाजूला आपण 1 ते 1.5 इंचाचं फिटिंग घ्यायचं आहे आणि स्टिच मारून घ्यायचे आहे। पूर्ण शेवटपर्यंत आपण ही टीप मारून घ्यायची आहे आणि खालच्या काटाला देखील आपण टीप मारून घ्यायची आहे। तुम्ही फ्रॉकला ओव्हरलॉक देखील करू शकता किंवा तुम्ही आत पाइपिंग जरी केलं तरी चालेल, पण पाइपिंगपेक्षा देखील ओव्हरलॉक चांगला आहे, जेणेकरून सिल्कचं कापड खराब होणार नाही। अशा पद्धतीने आपण डबल टिप मारून घ्यायचे आहे। याच्यानंतर आपण फ्रॉकचे धागे तोडून घ्यायचे आहेत आणि फ्रॉक उलटा करून घ्यायचा आहे। याच्यानंतर मध्यावरती हा पॅच लावलेला आहे। अशा पद्धतीने आपला फ्रॉक तयार झालेला आहे।